राजसाहेब ठाकरे आणि थालापती विजय यांची कंपॅरिझन होते 2 दिवसापासून. का बरं? तर 2 वर्षात त्यांनी सत्ता आणली आणि 20 वर्षामध्ये राजसाहेबांना अजून जमत नाही असं यांचं म्हणणं आहे काही लोकांचं, जे काल परवापासून स्टेटस पोस्ट वगैरे बघतो इंस्टाग्रामवर. पण याच्यात राजसाहेब ठाकरेंचं नुकसान नाही आहे. याच्यात जे नुकसान आहे ना ते मराठी माणसाचं आहे. मराठी माणसांना जमलं नाही आहे की त्यांना निवडून देणं. आणि याच्यात दुर्दैव जे असतं ना, ज्याला म्हणता ना, ते महाराष्ट्राचं आहे, मराठी माणसाचं आहे, इथल्या लोकांचं आहे. ज्याच्या हातात, ज्या माणसाच्या हातात सत्ता नसताना सगळे कामं त्यांच्याकडून घडतात. सत्ता नसताना घडतात. विचार करा, नाशिकमध्ये कुंभमेळा आता आहे यावर्षी, सगळे झाडं तोडलेत आणि तेच कुंभमेळा जो मागच्या वर्षी म्हणजे मागच्या 12 वर्षापूर्वी झाला होता ना, त्या कुंभमेळ्याच्या वेळेस गंगेवर जे झाडं लावलेले होते ना, त्यांनी तो चौथरा बांधलेला होता तिथे. तर एवढा पुढचा दूरदृष्टी नेता आहे की ज्यांनी झाडं न तोडता उलट त्याला चारही साईडनी सिटिंग वगैरे अरेंजमेंट केली, एवढे कामं केले नाशिकमध्ये. लोक काय बोलता की त्यांनी कामं केले नाही, करप्शन केलं, हे ते अशा त्यांच्या बडबड चालू असतात. कामं बघा तुम्ही, कामं काय केले त्याला व्हॅल्यू द्या. आणि हे ना, जोपर्यंत असा चांगला नेता महाराष्ट्राकडे आहे तोपर्यंत त्यांना निवडून द्या. बाकी कंपॅरिझन करू नका, याला जमलं आणि याला जमलं नाही. तुम्हाला काय जमतंय ते तुम्ही बघा. तुमच्या हातात वोटिंग दिलंय ना, ते एकदा तुम्ही निवडून दाखवा आणि मग या कमेंट करा की याला जमलं नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं ना ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा. एकदा चान्स त्या माणसाला जर दिला ना, तर ते पण खूप काहीतरी वेगळं करू शकतात महाराष्ट्रासाठी. त्यांच्याकडे तर ब्लूप्रिंटची रेडी आहे, पण त्यांच्या हातात सत्ता नाही आहे. सत्ता नसताना ते कामं जे करतायत त्याचा महाराष्ट्राला फायदाच होतो. बाकी तुम्ही काय वाटतं ते शेअर करा आणि व्हिडिओ पुढे कोणाला तरी पाठवा. धन्यवाद.